Welcome to Tech Math channel. Now today we are going to start mathematics part 2, the new lesson that is circle. आता या लेसनचे जे व्हिडिओ जे असणार आहेत हे व्हिडिओ सर्वात सुरुवातीला अगोदर जो आपल्याला प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह करायचा आहे तो प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला लागणारे जे थेरम जे असतात त्या प्रॉपर्टीज ज्या असतात ते थेरम्स आणि त्या प्रॉपर्टीज सर्वात अगोदर तुम्हाला शिकवल्या जातील. त्याचा व्हिडिओ अगोदर अपलोड केला जाईल आणि मग त्यानंतर तो जो प्रॅक्टिस सेट असेल तो प्रॅक्टिस सेट आपण सॉल्व्ह करणार आहोत. आज देखील प्रॅक्टिस सेट 3.1 सॉल्व्ह करण्यापूर्वी या प्रॅक्टिस सेट 3.1 चे जे बेसिक जे आहेत त्याच्यामध्ये येणारे जे थेरम्स आहेत जे प्रॉपर्टीज जे आहेत ते आपल्या बुक मध्ये प्रॉपर्टीज आणि थेरम जे दिलेले आहेत त्याबद्दल तुम्हाला या व्हिडिओमध्ये या ठिकाणी सांगितले जातील आणि मग त्यानंतर लगेच प्रॅक्टिस सेट 3.1 जो आहे तो अपलोड केला जाणार आहे. आता या लेसनला सुरुवातीला या लेसनचा ज्यावेळेस तुम्ही आता हा व्हिडिओ पाहत असाल त्यावेळेस तुमच्यासोबत मॅथमॅटिक्स पार्ट 2 चं बुक जे असेल ते सोबत राहू द्यायचे. म्हणजे मॅथमॅटिक्स 2 असेल 1 असेल प्रत्येक व्हिडिओ पाहताना तुम्हाला बुक आणि नोटबुक जी आहे ती सोबत ठेवायची. तर आपल्या बुक मध्ये पेज नंबर 47 पासून हा लेसन जो आहे तो स्टार्ट होतोय. तर आता या पेज नंबर 47 वर या ठिकाणी सुरुवातीलाच अशा 3 फिगर दिलेल्या आहेत. या फिगर पैकी या 2 फिगर ज्या आहेत या 2 फिगर मध्ये नाव देखील दिलेले कॉन्ग्रुएंट सर्कल. आता कॉन्ग्रुएंट सर्कल कशाला म्हणायचे? आता स्टँडर्ड 9th ला आपण सर्कल हा लेसन त्याचे इंट्रोडक्शन वगैरे तसं झालेलं आहे आपलं की सर्कलचे जे वेगवेगळे जे पार्ट येतील मग तो सेंटर असेल, डायमीटर असेल, रेडियस असेल, त्याच्या काही प्रॉपर्टीज असतील आणि काही थेरम जे आहेत ते देखील स्टँडर्ड 9 मध्ये म्हणजे प्रिव्हियस स्टँडर्ड मध्ये तुमचे झालेले आहेत. ते तुम्हाला येत आहे असं गृहीत धरून हा लेसन जो आहे तो स्टार्ट झालेला आहे. पण बऱ्याचशा वेळेस तो काही भाग जो आहे त्याच्याशी इंटरलिंक असल्यामुळं तुम्हाला तो आठवा म्हणून काही प्रॉपर्टीज वगैरे परत पुन्हा लेट्स रिकॉल म्हणून हा जो टॉपिक जो असतो आपल्या बुक मध्ये तो दिला गेलेला असतो. तर लेट्स रिकॉल मध्ये जाता ते 2 सर्कल आहेत. आता जर या 2 सर्कलचं रेडियस जर सेम असेल, सपोज हा एक रेडियस आहे याचा आणि याचा हा रेडियस आहे, तर या दोन्ही रेडियसची जर लेंथ जर सेम असेल किंवा हे रेडियस जर कॉन्ग्रुएंट असतील then we can say that these circles are congruent circle. याला कॉन्ग्रुएंट सर्कल असं म्हटलं जातं. तर नेक्स्ट फिगर, आता या फिगर मध्ये हा सेंटर आहे ना हा छोटा एक सर्कल आहे आणि या सेंटरचा यूज करून बाहेर साइड सर्कल जो आहे तो ड्रॉ केलेला आहे. तर असे जे सर्कल्स असतात की ज्या सर्कलचा सेंटर हा कॉमन असतो, अ सर्कल विथ कॉमन सेंटर आर कॉल्ड एज अ कॉन्सेंट्रिक सर्कल. की काही एक्झाम्पल वगैरे पहा की तो डार्ट जो असतो तो फेकून मारल्यानंतर जसे सर्कल असतात मध्ये एक डॉट असतो म्हणजे तो त्यांचा सेंटर जो आहे तो कॉमन असतो. त्याचप्रमाणे इथं दोन्हींचा सेंटर जो आहे तो कॉमन आहे. सो सच टाइप ऑफ सर्कल्स आर कॉल्ड एज अ कॉन्सेंट्रिक सर्कल. आणि द लास्ट फिगर, हा एक सर्कल आहे आणि हा एक सर्कल आहे. हे सर्कल जे आहे ते दोन्ही काय होतात या पॉइंट मध्ये, सपोज पॉइंट ए आणि हा पॉइंट बी, तर पॉइंट ए आणि पॉइंट बी मध्ये हे इंटरसेक्ट होतात. ज्यावेळेस हे दोन्ही सर्कल्स एकमेकांना इंटरसेक्ट होतात such a types of circles are called as a intersecting circle. I repeat again, this is called as a congruent circle, concentric circles and intersecting circle. या फिगर्स आपल्याला या बुक मध्ये दिलेल्या आहेत. त्यानंतर आपल्याला एकूण 3 ऍक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत. त्या ऍक्टिव्हिटी आपण इथं पाहतोय. तर फर्स्ट ऍक्टिव्हिटी जी आहे त्या ऍक्टिव्हिटीची मी फिगर ड्रॉ करतोय आणि त्याचप्रमाणे जे गिवन वगैरे दिलेलं आहे ते गिवन लिहितोय. आपल्याला जी व्हॅल्यू फाइंड आउट करायची ती व्हॅल्यू फाइंड आउट करू आणि या ऍक्टिव्हिटी मध्ये आपल्याला विचारलेलं आहे की या ऍक्टिव्हिटी सॉल्व्ह होत असताना तुम्हाला कोणकोणत्या थेरमची आणि कोणत्या प्रॉपर्टीची या ठिकाणी तुम्ही यूज केलेला आहे ते देखील आपल्याला सांगायचे. सर्वात अगोदर आपण ती फिगर पाहूया काय दिलेलं आहे ते, गिवन पार्ट पाहूया, ती व्हॅल्यू फाइंड आउट करूया आणि त्यानंतर मग आपण कुठल्या प्रॉपर्टी याच्यासाठी यूज केलेल्या आहेत ते आपण पाहणार आहोत. सुरुवातीला आता मी फिगर जी दिलेली आहे ती फिगर इथं ड्रॉ करतोय. आता या फिगर मध्ये इथं आपल्याला एक सर्कल ड्रॉ करून दिलेला आहे आणि या सर्कल मध्ये एक कॉर्ड इथं ड्रॉ केलेला आहे. त्यानंतर हा एक परपेंडिक्युलर इथं ड्रॉ करून दिलेला आहे. त्याला नाव देखील दिलेले आहे. हा जो सेंटर जो आहे त्याला सी नाव दिलेलं आहे. कॉर्डला जे नाव दिलेलं आहे ते डीई नाव दिलेलं आहे आणि हा इथं एफ आणि हा
परपेंडिक्युलर इथे आपल्याला दिलेला आहे. आता याच्यामध्ये काय काय दिलेलं इन द adjoining figure DE is a chord. DE हा chord आहे of a circle with center C. C is the center of a circle. Segment CF हा CF जो आहे CF is perpendicular to DE. CF is perpendicular CF is perpendicular to DE आपल्याला दिलेला आहे. त्यानंतर diameter of circle is 20 सेंटीमीटर हे आपल्याला दिलेला आहे. त्यानंतर DE is equal to 16 सेंटीमीटर आपल्याला दिलेला आहे. फाइंड CF हा CF जो आहे तो CF आपल्याला फाइंड करायचा आहे. तर आता हा CF फाइंड करत असताना अगोदर आपल्याला गिवन पार्ट जो आहे तो गिवन पार्ट लिहावा लागेल. गिवन इथं मी लिहिलेले CF परपेंडिक्युलर टू DE, डायमीटर इज इक्वल टू 20 सेंटीमीटर, D इज इक्वल टू 16 सेंटीमीटर आणि टू फाइंड काय आहे आपल्याला हे टू फाइंड व्हॉट CF आपल्याला फाइंड करायचा आहे. आता डायमीटर जर 16 सेंटीमीटर आहे, इफ द डायमीटर इज 16 सेंटीमीटर, आपल्याला एक प्रॉपर्टी जी आपण खाली लिहिणार आहे, डायमीटर आणि रेडियस मध्ये काय रिलेशन आहे, डायमीटर रेडियस इज हाफ ऑफ डायमीटर. मग इथं आपण काय करू की हा हे करण्यासाठी अगोदर आपल्याला कन्स्ट्रक्शन करून द्यावे लागेल. आता ही कन्स्ट्रक्शन जे आहे ही कन्स्ट्रक्शन काय करणार आहे, वी विल जॉइन DC आणि हा जर आपण असं जरी वाढवला तर हा काय होईल बरं की हा पूर्ण याचा डायमीटर होईल. DG हा डायमीटर होईल आणि डायमीटर जर समजा 20 सेंटीमीटर दिलेला आहे आणि CD हा रेडियस होतो इथं, मग या ठिकाणी DG इज डायमीटर. मग DG जर डायमीटर झाला तर आपल्याला काय सांगता येईल, एक प्रॉपर्टी आपण 9th स्टँडर्ड मध्ये शिकलो होतो की रेडियस इज हाफ ऑफ डायमीटर. देयरफॉर CD is equal to half of DG. So this equal to half into diameter is 20. Therefore CD is equal to 10. हा CD जो आहे हा आला 10 आला. त्यानंतर DE हा DE जो आहे हा पूर्ण किती दिलेला आहे 16 सेंटीमीटर दिलेला आहे. DE is equal to 16 सेंटीमीटर गिवन आहे. 9th स्टँडर्ड मध्ये एक थेरम आहे आपण पाहिलेलं होतं. कुठलं थेरम पाहिलेलं होतं, अ परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम सेंटर टू अ कॉर्ड बायसेक्ट द कॉर्ड. म्हणजे ज्यावेळेस सेंटर पासून परपेंडिक्युलर ड्रॉ करतो कॉर्ड वर, त्यावेळेस हा जो कॉर्ड जो आहे हा कॉर्ड बायसेक्ट केला जातो. मग आता बायसेक्ट केला जातो म्हणजे काय होणार आहे की DF इज इक्वल टू, म्हणजे हा थेरम आहे आपल्याला लिहिता येईल, अ परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम सेंटर टू अ कॉर्ड बायसेक्ट द कॉर्ड. हा थेरम आपण इथे लिहिला म्हणजे काय, त्याच्यावर काय लिहिता येईल की DF इज इक्वल टू हाफ ऑफ DE. DE आपल्याला दिलेला आहे, DE इज 16, हाफ इंटू 16. therefore DF इज इक्वल टू 8. हा DF जो आहे तो 8 झाला. आता हा 10 आहे, हा 8 आहे. हा परपेंडिक्युलर हा परपेंडिक्युलर इथे आपल्याला दिलेलं आहे CF इज परपेंडिक्युलर टू DE. म्हणजे हा जो ट्रायंगल आहे, ट्रायंगल CFD इज अ राईट ट्रायंगल. नाउ ट्रायंगल CFD इज राईट ट्रायंगल. आणि राईट ट्रायंगल जो आहे त्याच्यामध्ये एक थेरम जो आहे इम्पॉर्टंट तो आपण पाहिलेला होता, पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरम मध्ये काय, हायपोटेन्यूज स्क्वेअर इज इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर ऑफ रिमेनिंग टू साइड्स. अकॉर्डिंग टू पायथागोरस थेरम और बाय पायथागोरस थेरम ने काय करता येईल आपल्याला, CD स्क्वेअर इज इक्वल टू DF स्क्वेअर प्लस CF स्क्वेअर. CD स्क्वेअर 10 स्क्वेअर इज इक्वल टू DF स्क्वेअर 8 स्क्वेअर प्लस CF स्क्वेअर. 8 स्क्वेअर 100, its square minus 64 is equal to CF square. 100 minus 64 is equal to 36. The CF square is equal to 36. Therefore CF is equal to 6. CF ची जी व्हॅल्यू आहे ती आपल्याला मिळाली, ती फाइंड आउट केली
ती आलेली आहे 6. आता याच्यामध्ये कोणकोणते थेरम आपण अप्लाय केलेले? फर्स्ट थेरम, अ परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम सेंटर टू अ कॉर्ड बायसेक्ट द कॉर्ड, हा एक थेरम पाहिला. देन पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरम काय की हायपोटेन्यूज स्क्वेअर इज इक्वल टू द सम ऑफ स्क्वेअर ऑफ रिमेनिंग टू साइड्स इन राइट अँगल ट्रायंगल, हा थेरम झाला. आणि थर्ड आणखीन एक आपल्याला थेरम दिलेला, पण थर्ड तो थेरम नाही, आपण ती प्रॉपर्टी यूज केलेली आहे. कुठली प्रॉपर्टी यूज केलेली आहे? रेडियस इज हाफ ऑफ डायमीटर ऑफ अ सर्कल, ती प्रॉपर्टी आपण इथे यूज केलेली आहे. त्यानुसार आपण या CF ची व्हॅल्यू जी आहे ती व्हॅल्यू आपण फाइंड केली. नाउ सॉल्व द नेक्स्ट ऍक्टिव्हिटी. नेक्स्ट ऍक्टिव्हिटी मध्ये सर्कल दिलेला आहे. इन द ऍडजॉइनिंग फिगर, आता ऍडजॉइनिंग फिगर मध्ये सेंटर O दिलेला आहे, कॉर्ड आपल्याला दिलेला आहे, त्यानंतर OP हा परपेंडिक्युलर इथं ड्रॉ दिलेला आहे, कॉर्डचं नाव आपल्याला दिलेलं आहे QR. आणि गिवन काय काय दिलेलं आहे? इन द ऍडजॉइनिंग फिगर, QR is a chord of a circle with center O. P is the midpoint. P हा midpoint आहे. P is the midpoint of the circle. Midpoint of the chord QR. If QR is equal to 24, QR is equal to 24. QP is equal to 10. OP is equal to 10. फाइंड द रेडियस ऑफ द सर्कल. आपल्याला रेडियस ऑफ द सर्कल जो आहे तो फाइंड आउट करायचा. OP 10 दिलेला आहे, हा OP 10 आहे, रेडियस ऑफ सर्कल आपल्याला फाइंड करायचं. टू फाइंड सोल्युशन ऑफ अ प्रॉब्लेम राइट द थेरम दॅट आर युजफुल. कोणकोणते थेरम्स आहेत ते युजफुल असतील ते आपल्याला इथं फाइंड आउट करायचे. आता QR हा 24 दिलेला आहे आणि त्यानंतर P इज मिड पॉइंट. P हा मिड पॉइंट आहे, म्हणजे आपल्याला हे गिवन दिलेले आहे. टू फाइंड आपल्याला काय करायचंय? टू फाइंड रेडियस आपण इथे दिलेले नाही, रेडियस आपण ड्रॉ करू. सपोज OQ इज रेडियस, म्हणजे आपल्याला रेडियस म्हणजे OQ जो आहे OQ आपल्याला फाइंड करायचा आहे. काय काय दिलेले ते आपण इथे पाहिलं. OP 10 दिलेले. आता कुठले थेरम्स वगैरे आपल्या होतात? पहिला थेरम काय होतं की हा इथं मिड पॉइंट आहे, मिड पॉइंट पासून आपण सेंटरवर हा लाईन सेगमेंट ड्रॉ केला, म्हणजे हा काय असणार आहे? परपेंडिक्युलर असणार आहे. आणि हा परपेंडिक्युलर इथं हा बायसेक्ट करतो. हा बायसेक्ट करतो म्हणजे त्या कॉर्नर्स, त्या थेरमचा जो कॉर्नर्स आहे, कुठल्या थेरमचा कॉर्नर्स? परपेंडिक्युलर ड्रॉ फ्रॉम सेंटर टू कॉर्ड बायसेक्ट द कॉर्ड. याचं कॉर्नर्स काय जे आहे ते बायसेक्ट केले जातात. त्यावेळेस हा सेगमेंट जो ड्रॉ केला असणार आहे, हा सेगमेंट या कॉर्डला परपेंडिक्युलर असतो. तर या थेरम नुसार किंवा त्याच्या कॉर्नर्स नुसार आपल्याला काय सांगता येईल की हा जो आहे हा परपेंडिक्युलर आहे. म्हणजे OP is perpendicular to QR. OP is perpendicular to QR. ह्या त्या थेरमच्या कॉर्नर्स नुसार हा दिला आपण. हा परपेंडिक्युलर झाला म्हणजे ट्रायंगल OPQ is right triangle. OPQ is a right angle triangle. आणखी याच्यामध्ये काय काय दिलेले आहे? QR 24 दिलेला आहे. P हा मिड पॉइंट आहे. QR is equal to 24 and P is मिड पॉइंट आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलेले. मिड पॉइंट आहे या QR चा. Therefore QP is equal to half of QR. QR 24 आपल्याला दिलेला आहे. Therefore QP is equal to 12. QP काय झाला? 12 झाला. हा राइट अँगल ट्रायंगल आहे. Then by using Pythagoras theorem,
पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरम त्याचं स्टेटमेंटही आपल्याला लिहिता येईल की हायपोटेनियस स्क्वेअर जो असतो इन राईट अँगल ट्रायंगल द स्क्वेअर ऑफ हायपोटेनियस इन राईट अँगल ट्रायंगल याचा जो स्क्वेअर असतो हायपोटेनियसचा हा रिमेनिंग टू साइडच्या स्क्वेअरच्या सम इतका असतो. सो बाय पायथागोरस थेरम OQ square is equal to OP square plus QP square क्या PQ square. OP 10 square plus PQ 12 square. 100 plus 144 244 OQ square. दिस OQ जो आहे तो कसा फाइंड आउट करता येईल √244. आता या 244 चे आपल्याला फॅक्टर्स जर पाहिजे आपण स्क्वेअर रूट फाइंड आउट करण्यासाठी 144 122 122 50 आणि 61 2 into 2 into 61 2 into 2 जे आहे ते बाहेर जर आले आपल्या इथं म्हणजे 4 into 61 आणि 2 2 जार 4 आणि 4 चं स्क्वेअर रूट जर आपण इथं जर घेतलं 4 चं 4 into 4 6 आणि 4 जर आलं 4 चं स्क्वेअर रूट 2 √61 ही आली व्हॅल्यू जी मिळाली आपल्याला व्हॅल्यू लेंथ ऑफ रेडियस यानुसार आपण लेंथ ऑफ रेडियस जी आहे ती फाइंड केलेली आहे. नाउ लेट्स सॉल्व द थर्ड ऍक्टिव्हिटी. थर्ड ऍक्टिव्हिटी मध्ये काय दिलेले ए बी हा सेंटर हा ए बी डी सी हा सेंटर एस आणि टी सेंटर जो दिलेला आहे एम दिलेला आहे. आता याच्यानुसार इथे काय दिलेले आहे इन द adjoining figure m is the center of the circle. m is center of the circle. then AB is diameter therefore AM जो झालेला आहे AM आणि MB हा रेडियस झालेला आहे. then segment M is perpendicular to AD हा 90 डिग्रीचा होईल का परपेंडिक्युलर असेल तर angle MT is perpendicular to chord AC. MT is also perpendicular to chord AC. हा या AC जो आहे या AC ला हा देखील परपेंडिक्युलर आहे. angle DAB हा angle DAB is congruent to angle CAB. हा अँगल आणि हा अँगल कॉन्ग्रुएंट दिलेला आहे. आता काय आणि आपल्याला प्रूव्ह काय करायचं प्रूव्ह कॉर्ड AD इज कॉन्ग्रुएंट टू AC आपल्याला प्रूव्ह करायचं. तर गिवन काय काय दिलेले आहे ते गिवन मी इथे लिहितोय. गिवन नुसार काय MS is perpendicular to AD chord AD. MT is perpendicular to chord AC. angle DAB is congruent to angle CAB. हे दोन अँगल इथं कॉन्ग्रुएंट आहेत आणि आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे की टू प्रूव्ह chord AD is congruent to chord AC. AD आणि AC जो आहे तो आपल्याला AD आणि AC जो आहे तो आपल्याला कॉन्ग्रुएंट दाखवायचा आणि यानुसार इथे काय काय दिलेले आहे
टू सॉल्व दिस प्रॉब्लेम विथ द फॉलोइंग थेरम्स विल यू यूज. दोन थेरम्स आपल्याला दिलेले आहेत. कुठला थेरम यूज करायचा आहे? द कॉर्ड विच आर इक्विडिस्टन्स फ्रॉम द सेंटर आर इक्वल इन लेंथ, हा थेरम यूज करायचा आहे. दुसरा कॉन्ग्रुएंट कॉर्ड्स ऑफ अ सर्कल आर इक्विडिस्टन्स फ्रॉम द सेंटर. तर पहिला जो थेरम जो आहे, पहिला थेरम काय दिलेला आहे? द कॉर्ड्स विच आर इक्विडिस्टन्स फ्रॉम द सेंटर आर इक्वल इन लेंथ. द कॉर्ड्स, हे जे कॉर्ड जे असतात ए बी आणि ए सी, हे दोन्ही कॉर्ड जर या सेंटर पासून सेम डिस्टन्स वर असतील तर हे दोन्ही कॉर्ड जे आहेत ते या दोन्ही कॉर्डची लेंथ इक्वल असते. हा थेरम आपण इथं यूज करणार आहोत. आता या थेरम यूज करताना जे काय होतंय ते आपण आता प्रूव्ह जे करायचे एडी आणि एसी कॉन्ग्रुएंट दाखवण्यासाठी आपल्याला काय काय करायचे ते आपण इथं अगोदर पाहू. की हा जो ट्रायंगल जो दिलेला आहे, कुठला ट्रायंगल? ट्रायंगल एएसएम आणि ट्रायंगल एटीएम, हे दोन्ही ट्रायंगल आपण कॉन्ग्रुएंट दाखवू. ते कॉन्ग्रुएंट दाखवल्यानंतर आपल्याला एएस आणि एटी हे कॉन्ग्रुएंट मिळतील. हे जर कॉन्ग्रुएंट मिळाले म्हणजे काय, एडी आणि एसी हे देखील कॉन्ग्रुएंट होणार आहे की ज्या एम या सेंटर पासून इक्वल डिस्टन्स पर्यंत असणार आहे. हे आपल्याला आता हे आपण प्रूव्ह करतोय. गिवन काय काय दिलेले आहे? एमएस इज परपेंडिक्युलर टू एडी, म्हणजे हा 90 डिग्री झाला, हा परपेंडिक्युलर असल्यामुळे हा 90 डिग्री झाला. हा अँगल आणि हा अँगल कॉन्ग्रुएंट आहे. याचा यूज करून आपण एएस आणि एटी कॉन्ग्रुएंट दाखवू, म्हणजे एडी आणि एसी ते देखील आपल्याला कॉन्ग्रुएंट दाखवता येतील. सो प्रूफ in triangle ASM and ATM, ASM and ATM. आता या दोन ट्रायंगल मध्ये काय काय दिलेले आहे ते आपण अगोदर पाहू. सर्वात अगोदर हा परपेंडिक्युलर आहे. MS इज परपेंडिक्युलर टू AD, MT इज परपेंडिक्युलर टू AC. म्हणजे हा जो अँगल आहे, अँगल MSA आणि अँगल MTA, हे दोन अँगल, हा अँगल आणि हा अँगल कॉन्ग्रुएंट असणार कारण हा परपेंडिक्युलर आहे. ईच 90 डिग्री आपल्याला गिवन दिलेले आहे. अँगल MSA is congruent to angle MTA. Each 90 degree. Each 90 degree का गिवन मध्ये दिले आपल्याला परपेंडिक्युलर आहे म्हणजे 90 डिग्रीचे असणार आहे. हा अँगल आणि हा अँगल झाला. ज्यावेळेस दोन ट्रायंगल आपल्याला कॉन्ग्रुएंट दाखवायचे असतील त्यावेळेस कोणतेही त्याचे तीन कॉम्पोनंट जर आपण कॉन्ग्रुएंट दाखवले तर ते दोन्ही ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट होत असतात. आपल्याला तीन कॉम्पोनंट त्याचे कॉन्ग्रुएंट दाखवायचे. एक कॉम्पोनंट दाखवला आपण, हा अँगल आणि हा अँगल कॉन्ग्रुएंट दिला. त्यानंतर अँगल DAM इज कॉन्ग्रुएंट, अँगल DAB इज कॉन्ग्रुएंट टू अँगल CAB, हे गिवन दिलेले आपल्याला. या गिवन नुसार आपल्याला अँगल DAB आणि अँगल SAM हा सेम अँगल आहे. CAB आणि अँगल TAM हे सेम अँगल्स आहेत. पुन्हा आपण इथे काय लिहिता येईल की अँगल SAM is congruent to angle TAM. कशावरनं? गिवन काय आपल्याला की अँगल DAB is congruent to angle CAB, हे गिवन मध्ये दिलेलं आपल्याला. तो अँगल कॉन्ग्रुएंट झाला. त्यानंतर आता राहिला फक्त एक कॉम्पोनंट आपल्याला कॉन्ग्रुएंट दाखवायचा. तो कुठला आहे? AM या ट्रायंगल मध्ये पण आहे, AM या ट्रायंगल मध्ये पण आहे. आणि प्रत्येक लाईन सेगमेंट हा स्वतःशी कॉन्ग्रुएंट असतो. प्रॉपर्टी ऑफ कॉन्ग्रुएन्सी ऑफ सेगमेंट. Therefore, AM is congruent to AM. याला रिझन लिहिता येईल कॉमन साइड. मग आता हे दोन्ही ट्रायंगल कॉन्ग्रुएंट झाले. Therefore, triangle ASM is congruent to triangle ATM. कुठल्या टेस्ट नुसार? तर पाहायचं अँगल साइड AAS या साइड अँगल या टेस्ट नुसार साइड अँगल या टेस्ट नुसार या AAS अँगल साइड या टेस्ट नुसार AAS टेस्ट अँगल साइड टेस्ट दोन्ही सेम इकडनं घेतलेलं असं. यानुसार हे ट्रायंगल जे आहे ते कॉन्ग्रुएंट झाले. आणि हे जर कॉन्ग्रुएंट झाले म्हणजेच आपल्याला काय सांगता येईल की हा AT आणि
AT आणि AS देखील कॉन्ग्रुएंट असणार आहे. Therefore AT is congruent to AS. याचं रिझन काय लिहिणार आहे? कॉरस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. कॉरस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल CSCT यानुसार हे देखील कॉन्ग्रुएंट झाले. मग हा AT आणि AS जर कॉन्ग्रुएंट आहे म्हणजे काय AD आणि AC देखील कॉन्ग्रुएंट असणार आहे. Therefore AD is congruent to AC. AD आणि AC देखील कॉन्ग्रुएंट झालेले आहे. आता याच्यामध्ये काय काय दिलेले आहे की कोणकोणत्या टेस्ट नुसार एकरूप असणार आहे. AS टेस्ट नुसार एकरूप असणार आहे आणि थिअरम जो आहे तो काय द कॉर्ड्स विच आर इक्विडिस्टन्स फ्रॉम द सेंटर आर इक्वल इन लेंथ. इथं खाली आपल्याला जे दोन प्रॉपर्टी विचारले त्याचे आन्सर आपल्याला इथं मिळालेले आहे. द नेक्स्ट कन्सेप्ट जो आहे सर्कल पासिंग थ्रू 1, 2 आणि 3 पॉइंट्स. एका पॉइंट मध्ये जाणारे सर्कल्स, 2 पॉइंट मध्ये जाणारे सर्कल्स आणि 3 पॉइंट मध्ये जाणारे किती सर्कल्स असतात ते आपल्याला आता तो कन्सेप्ट इथं पाहायचा आहे. पहिला जो आहे सर्कल पासिंग थ्रू 1 पॉइंट. आता एका पॉइंट मधनं जाणारे जे सर्कल जे असतात ते किती जातील त्या अगोदर आपण फाइंड आउट करू. आता हा कन्सेप्ट आपल्याला या अगोदर पाहिलेला आहे की एका पॉइंट मधनं जाणारे जे लाईन्स असतात इनन्यूमरेबल लाईन्स असतात. इन्फायनाइट लाईन्स पास होतात सिंगल पॉइंट मधनं जाणारे. इन द सेम वे हा जर आपण पॉइंट जर घेतला तर या पॉइंट मधनं जाणारे किती सर्कल्स असतील तर याच्यामधनं पण जाणारे इनन्यूमरेबल सर्कल्स असतात. ते आपल्याला याच पॉइंट मध्ये जाणारे असे सर्कल जे आहेत ते सर्कल्स तिथं ड्रॉ करता येऊ शकतात. म्हणजे एका पॉइंट मधनं जाणारे सर्कल जे असतील ते इनन्यूमरेबल सर्कल्स असतील. आता नेक्स्ट जो कन्सेप्ट जो आहे की जर आपल्याला 2 पॉइंट जर दिले, आपल्याला काय केलं 2 पॉइंट्स दिले आणि या 2 पॉइंट्स मधनं जाणारे किती सर्कल्स असतील हा कन्सेप्ट आपल्याला आता पाहायचा. सपोज हे 2 पॉइंट्स आहेत पॉइंट A आणि पॉइंट B. तर याच्यातनं जाणारे किती सर्कल्स असतील त्या तो कन्सेप्ट पाहायचा. ती ऍक्टिव्हिटी देखील आहे. ती ऍक्टिव्हिटी कशी सॉल्व्ह करणार आपण तर हा AB जो आहे हा AB अगोदर आपल्याला बायसेक्ट करायचा. बायसेक्ट केल्यानंतर आपल्याला ही लाईन मिळेल. 2 आर्क दिलेला लाईन सेगमेंट कसा बायसेक्ट करतात याची प्रोसिजर तुम्हाला माहिती आहे. आर्क इकडे एक आर्क मार्क केला, हा एक आर्क मार्क केला, हा एक आर्क मार्क, हा एक आर्क मार्क, हा परपेंडिक्युलर बायसेक्टर आपण ड्रॉ केला. हा परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ केल्यानंतर हा जो परपेंडिक्युलर बायसेक्टर जो आहे त्याच्यावर इनन्यूमरेबल पॉइंट्स येतात. लाईन मध्ये सेगमेंट मध्ये जे पॉइंट येतात ते इनन्यूमरेबल पॉइंट्स येतात. आता याच परपेंडिक्युलर बायसेक्टरवर मी कुठला एखादा सपोज पॉइंट घेतला, P हा पॉइंट घेतला आणि हा काय केलं मी P हा पॉइंट ऍज अ सेंटर घेतला आणि रेडियस PA जर घेतला. हा एक 9th स्टँडर्डला आपल्याला एक कन्सेप्ट होता. कुठला कन्सेप्ट होता की जर आपण हा परपेंडिक्युलर बायसेक्टर घेतला आणि या परपेंडिक्युलर बायसेक्टर येणारे जे पॉइंट असतात ते पॉइंट्स आणि या सेगमेंटचे एंड पॉइंट जे त्या या पॉइंट पासून या लाईन सेगमेंटचे एंड पॉइंट जे असतात ते इक्विडिस्टन्स वर असतात. म्हणजे हा परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे. परपेंडिक्युलर बायसेक्टरवर आपण कुठलाही पॉइंट जर घेतला, कुठला एनी पॉइंट आणि त्या पॉइंट इथं Q घेतला, इथं Q घेतला, कुठलाही पॉइंट जर घेतला तर त्या पॉइंट पासून हा जो लाईन सेगमेंट जो आपण बायसेक्ट केलेला आहे त्या बायसेक्ट केलेल्या पॉइंटचे जे एंड पॉइंट जे असतात हे एंड पॉइंट्स इक्विडिस्टन्स वर असतात, इक्वल डिस्टन्स वर असतात. मग आपल्याला इक्वल डिस्टन्स वर म्हणजे काय करता येईल की याच्यातून जाणारा असा एक सर्कल आपल्याला ड्रॉ करता येईल. म्हणजे हा आपण सेंटर घेतला आणि हे रेडियस जर आपण घेतलं तर असं एक आपल्याला सर्कल ड्रॉ करता येईल. हा सेंटर घेतला, रेडियस PB घेतलं तर याच्यातून जाणार आपल्याला सर्कल ड्रॉ करता येईल. अशी या परपेंडिक्युलर बायसेक्टरवर इनन्यूमरेबल पॉइंट्स आपल्याला घेतात आणि त्याच्यावरून आपल्याला असा सर्कल जो आहे असे इनन्यूमरेबल सर्कल जे आहे ते सर्कल्स आपल्याला ड्रॉ करता येतात. म्हणजे एका पॉइंट्स मध्ये इनन्यूमरेबल सर्कल्स इन्फायनाइट सर्कल जे आहेत ते पास होतात. त्यानंतर 2 पॉइंट्स मधनं देखील इन्फायनाइट सर्कल्स पास होतात. आता 3 पॉइंट जर आपण घेतले तर या 3 पॉइंट्स मधनं किती सर्कल पास होतील ते आपल्याला फाइंड करायचंय. सपोज मी आता 3 पॉइंट्स म्हणजे 3 पॉइंट्स कसे घेतलेले नॉन कोलिनियर घेतलेले. कोलिनियर पॉइंट्स घ्यायचे नाही.
आता या 3 पॉइंट्स मधनं जाणारे किती सर्कल्स असतील ते जर आपल्याला फाइंड करायचं असेल तर त्याच्यासाठी देखील ऍक्टिव्हिटी आहे. त्या कन्स्ट्रक्शन आहे 9 स्टँडर्डला आपली झालेली की काय केलं आपण की हा हे तिन्ही नॉन कोलिनियर पॉइंट जे आहेत ते मी जॉईन केले. आता हे जॉईन केल्यानंतर आपल्याला ट्रायंगल मिळतो. थ्री नॉन कोलिनियर पॉइंट जे आपण जॉईन करतो त्याचा आपल्याला ट्रायंगल मिळतो. मग आता हा ट्रायंगल मिळाल्यानंतर काय करायचं, या ट्रायंगलच्या कोणत्याही दोन साइड जे असतील तर दोन साइड जर आपण बायसेक्ट केले, सपोज हा पी क्यू आर असेल, मग याच्यातला पी आर जर आपण बायसेक्ट जर केला तर ती प्रोसिजर इथं बोर्डवर आता ड्रॉ करता येत नाही, तुम्ही स्वतः ड्रॉ करू शकता. हा आपण याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर केला आणि याचा एक परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ केला पी क्यू चा. अगोदर पी आर चा केला, आता पी क्यू चा परपेंडिक्युलर बायसेक्टर जर आपण ड्रॉ केला, हा ड्रॉ केल्यानंतर हा जो पॉइंट मिळाला आपल्याला, तर हा पॉइंट आणि रेडियस पी आणि आर जर आपण घेतला त्याच्यातून जाणारा बरोबर आपल्याला सर्कम सर्कल जो आहे तो सर्कम सर्कल आपल्याला ड्रॉ करता येतो. आणि असा एकच सर्कम सर्कल आपल्याला ड्रॉ करता येतो. म्हणजे आपल्याला काय सांगता येईल की 3 नॉन कोलिनियर जर पॉइंट्स असतील तर त्या 3 नॉन कोलिनियर पॉइंट मधनं आपल्याला फक्त एकच सर्कल, म्हणजे त्या 3 नॉन कोलिनियर पॉइंट मधनं जाणारा फक्त एकच सर्कल आपल्याला ड्रॉ करता येतो. आणि लास्ट जो कन्सेप्ट आहे याच्यामधला, जर आपण 3 कोलिनियर पॉइंट जर घेतले, या तिन्ही कोलिनियर पॉइंट मधनं जाणारे किती सर्कल ड्रॉ करता येतील, याच्यातनं एकही सर्कल आपल्याला ड्रॉ करता येणार नाही तिन्ही कोलिनियर पॉइंट मधला. याच्यामध्ये दिले लेट्स रिकॉल इन्फायनाइट सर्कल पास थ्रू वन पॉइंट, एका पॉइंट मधला इन्फायनाइट सर्कल पास होतात. इन्फायनाइट सर्कल पास थ्रू 2 डिस्टिंक्ट पॉइंट, 2 डिस्टिंक्ट पॉइंट मध्ये देखील इन्फायनाइट सर्कल्स आपल्याला ड्रॉ करता येतात. आणि देयर इज अ युनिक सर्कल पासिंग थ्रू अ नॉन कोलिनियर 3 पॉइंट्स. नॉन कोलिनियर 3 पॉइंट मध्ये एक सर्कल ड्रॉ करता येतो आणि 3 कोलिनियर पॉइंट जे असतात त्याच्यातनं मात्र आपल्याला काही सर्कल ड्रॉ करता येत नाही. हा एक याच्यातला कन्सेप्ट आहे. आता नेक्स्ट एक फिगर दिलेली आहे आणि त्या फिगरवरून आपल्याला काही डेफिनेशन आणि काही कन्सेप्ट जे आहेत त्या कन्सेप्ट आपल्याला इथं पाहायच्या आहे. आता 3 सर्कल इथे ड्रॉ केलेली आहे. आता या सर्कल मध्ये इथं मी एक लाईन एल ड्रॉ केलेली आहे, इथे एक लाईन मी ड्रॉ केलेली आहे. आता तिन्ही मध्ये जो डिफरन्स जो दिसतोय तर हा सर्कल इथे आहे, सर्कल आणि लाईन एल जे आहे सर्कलच्या बाहेर. इथे या लाईन एल आणि हा जो सर्कल जो आहे याच्यामध्ये कुठलाही कॉमन पॉइंट नाही, इथं कुठलाही सिंगल पॉइंट इथं कॉमन नाहीये. नेक्स्ट फिगर मध्ये काय, हा सेंटर आहे, लाईन एल आहे आणि त्या दोन्ही मध्ये फक्त हा एकच पॉइंट कॉमन. That means there is only a single point common to line L and the circle. आता ही थर्ड फिगर जर घेतली आपण तर या थर्ड फिगर मध्ये हा एक पॉइंट आणि हा एक पॉइंट, हा ए आणि बी असे 2 पॉइंट जे आहेत ते 2 पॉइंट लाईन वरती आहेत आणि सर्कल वर देखील आहेत. That means there are 2 points which are common to the line L and the circle. मग आता हा कन्सेप्ट काय की आता हा तर इथं पाहिला आपण कॉमन तर नाहीये, काही पॉइंट याच्यामध्ये कॉमन नाहीये. हा ही लाईन जी ती एक्सटेरियर पार्ट मध्ये, इट इज एक्सटेरियर टू द सर्कल, सर्कलच्या एक्सटेरियर पार्ट मध्ये आहे. इथं मात्र काय झालेलं आहे की देयर इज ओनली अ सिंगल पॉइंट विच इज कॉमन टू द लाईन एल अँड द सर्कल. मग ज्या वेळेस फक्त एकच पॉइंट लाईन एल आणि सर्कलला कॉमन असतो त्यावेळेस असे ही जी लाईन जी असते या लाईनला टँजंट असं म्हणतात. इट इज कॉल्ड एज अ टँजंट ऑफ अ सर्कल. त्यानंतर आता याच्यामध्ये काय झालेलं आहे की 2 पॉइंट ए आणि पॉइंट बी जो आहे हा 2 पॉइंट सर्कल आणि लाईनला कॉमन आहे. आता हे 2 पॉइंट जर त्याच्यामध्ये कॉमन आहे तर ही लाईन एल जी आहे या लाईन एल ला सेकंड ऑफ अ सर्कल असं म्हटलं जातं. हा एक जो कन्सेप्ट जो आहे हा कन्सेप्ट नीट व्यवस्थित समजावून घ्या. इथं एक्सटेरियर पार्ट मध्ये लाईन आहे
इथं फक्त सिंगल पॉइंट जो आहे तो कॉमन आहे लाईन एल ला आणि या सर्कलला, सो इट इज कॉल्ड एज अ लाईन एल इज कॉल्ड एज अ tangent ऑफ अ सर्कल. Now in this case, 2 points are common to the line as well as a circle. Therefore, line L is called as a secant of a circle. हा एक कन्सेप्ट आहे, हा कन्सेप्ट आपल्याला इथं पाहायचा आहे. त्यानंतर एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे, ही ऍक्टिव्हिटी तुम्ही करून पाहू शकता. सो लेट्स सी द ऍक्टिव्हिटी. या फिगर तुम्ही ड्रॉ करा, याची डेफिनेशन जी आहे बुक मध्ये दिलेली, ते स्टेटमेंट तुम्ही तिथे लिहा. आता एक ऍक्टिव्हिटी आपल्याला ड्रॉ करायची. आता या ऍक्टिव्हिटी मध्ये एक सर्कल आपल्याला दिलेला आहे, तो सर्कल ड्रॉ करू आपण. सर्कल सेंटर ओ. हा एक डायमीटर इथं ड्रॉ केलेला आहे. पॉइंट ए आणि पॉइंट बी जे आहेत ते दोन्ही कॉमन आहेत. आणि त्यानंतर या सेंटर पासून इथे हा रेडियस आपण ड्रॉ केलेला आहे. आता हा रेडियस आणि हा डायमीटर हे परपेंडिक्युलर असणार आहे. रेडियस ए बी आणि हा जो डायमीटर जो असेल दिलेला हा रेडियस आणि डायमीटर इथं 90 डिग्रीचा अँगल तयार होणार आहे. आता ऍक्टिव्हिटी काय करायची की हा ए बी डायमीटर जो आहे, हा डायमीटर काय करायचा आपल्याला, हा असाच खाली ओढायचा. म्हणजे त्याच्यामध्ये हा 90 डिग्रीचा अँगल जो आहे तो 90 डिग्रीचा अँगल आपला मेंटेन झाला पाहिजे. मी इथं या ठिकाणी हा ड्रॉ झाला. हा ड्रॉ झाला म्हणजे हा ए बी पॉइंट जो आहे तो इथं आला. तसाच तो खाली ओढायचा आणखी. हा ओढला म्हणजे हा ए बी पॉइंट जो आहे तो इथं आला. परत आणखीन खाली घेतला मी, आणखीन खाली घेतला. आता हा इथं घेतल्यानंतर पहा हा ए बी जो आहे तो असा ज्या 90 डिग्रीचाच अँगल मेंटेन करून खाली 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 असा इथपर्यंत हा घेतला. म्हणजे ए आणि बी दोन्ही पॉइंट जे ते एका जागेवर असतील, एकाच सेम प्लेसवर ए इथे येणार आहे आणि बी देखील इथंच येणार आहे. म्हणजे आता हा अँगल जो होता हा 90 डिग्री तोच आपण ऍज इट इज मेंटेन केला. हा डायमीटर आपण खाली स्ट्रेच केला, इथपर्यंत आला. ए आणि बी पॉइंट इथं एकाच प्लेसवर आला, म्हणजे इथे एकच पॉइंट असणार आहे. हा एकच पॉइंट या लाईनवर पण आहे आणि सर्कलवर पण आहे. ज्या वेळेस एकच पॉइंट त्या लाईनवर आणि त्या सर्कलवर असतो त्यावेळेस त्या लाईनला आपण टँजंट म्हणत असतो. म्हणजे इथं काय झालेलं आहे, ही लाईन जी आहे आता टँजंट झालेली आहे. आणि टँजंट झाल्यानंतर ही रेडियस आहे, हा रेडियस आणि हा टँजंट. म्हणजे इथं जर 90 डिग्रीचा अँगल होता तिथं देखील 90 डिग्रीचा अँगल असणार आहे. याच्यावरून आपल्याला प्रॉपर्टी काय सांगता येणार आहे की हा जो टँजंट जो असतो, हा टँजंट आणि रेडियस याच्यामध्ये एक रिलेशन आहे, एक प्रॉपर्टी आहे, एक थेरम आहे. काय थेरम आहे की हा टँजंट जो आहे, टँजंट इज परपेंडिक्युलर टू रेडियस ऍट द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. हा जो पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट असतो, या पॉइंट ऑफ कॉन्टॅक्टला हा परपेंडिक्युलर असतो. आय रिपीट अगेन, tangent is perpendicular to a radius at the point of contact. हा थेरम आहे. या थेरमवरच आपल्याला बरेचसे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे. बुक मध्ये हा थेरम जो आहे तो प्रूव्ह करून दिलेला आहे, परंतु हा थेरम जो आहे तो फॉर मोर इन्फॉर्मेशन मध्ये आपल्याला प्रूव्ह करून दिलेला आहे. यापूर्वी मी तुम्हाला सांगितलेले की फॉर मोर इन्फॉर्मेशनचे थेरम वगैरे जे असतात ते थेरम्स एक्झाम्सला विचारले जात नाहीये. त्यामुळे हा फॉर मोर इन्फॉर्मेशन हा थेरम ही प्रॉपर्टी आपण लक्षात ठेवायची. थेरम जो आहे तो थेरम ऍझ्युम बऱ्याचशा गोष्टी ऍझ्युम करून तो आपल्याला प्रूव्ह करून दिलेला आहे. तो काही एक्झामला आपल्याला विचारला जाणार नाही, कारण तो फॉर मोर इन्फॉर्मेशन मध्ये आलेला आहे. आता याचा जो प्रूव्ह करण्यासाठी जो आपल्याला दिलेला जो थेरम जो आहे तो आपण प्रूव्ह करणार आहोत. आणि तो थेरम जो आहे कॉन्व्हर्स ऑफ टँजंट थेरम. या टँजंट थेरमचा आपल्याला कॉन्व्हर्स जो आहे तो कॉन्व्हर्स आपल्याला प्रूव्ह करायचा आहे. याचं जे स्टेटमेंट आहे ते स्टेटमेंट अगोदर मी लिहितोय. स्टेटमेंट लिहून नंतर मग त्याचा गिवन पार्ट, टू प्रूव्ह पार्ट, काही कन्स्ट्रक्शन आपल्याला करावं लागतील, त्या कन्स्ट्रक्शन आपण करणार आहोत. त्याचं जे स्टेटमेंट जे आहे कॉन्व्हर्स ऑफ टँजंट थेरम, ते काय दिलेलं थेरम, अ लाईन परपेंडिक्युलर टू अ रेडियस
a line perpendicular to radius at its point on the circle is a tangent to the circle, is a tangent to the circle. हे आपल्याला दिलेले आहे. त्याच्यासाठी आपण जी फिगर ड्रॉ करणार आहोत ती फिगर म्हणजे आपण एक सर्कल ड्रॉ थेरम स्टेटमेंट अगोदर पहा. अ लाईन परपेंडिक्युलर टू अ रेडियस ऍट इट्स पॉइंट ऑन द सर्कल इज अ टँजंट टू द सर्कल. म्हणजे आपल्याला ती टँजंट आहे असं आपल्याला प्रूव्ह करायचं. कॉन्व्हर्स मागच्या थेरमचा कॉन्व्हर्स. तर त्यानुसार अगोदर आपण फिगर ड्रॉ करून घेणार आहोत. आता या फिगर मध्ये सपोज एम इज अ सेंटर आपल्याला दिलेला आहे. त्यानंतर रेडियस आपल्याला दिलेला आहे. इथं परपेंडिक्युलर लाईन परपेंडिक्युलर टू रेडियस. हा रेडियस या रेडियसला एक परपेंडिक्युलर लाईन आपल्याला दिलेली आहे. स्टेटमेंट जे दिले त्यानुसार आपण फिगर ड्रॉ करतोय. ही परपेंडिक्युलर असणार आहे. At point on the circle is a tangent to the circle. ही जी लाईन जी आहे ही लाईन टँजंट आहे असं आपल्याला इथं प्रूव्ह करायचंय. आता हे टँजंट प्रूव्ह करण्यासाठी आता हा एम घेतला. हा जो पॉइंट जो आहे त्याचा आपण एम एन हा रेडियस घेतला आणि त्याला परपेंडिक्युलर आपण लाईन एल जी आहे ती लाईन एल आपण इथं ड्रॉ केलेली आहे. आता ही लाईन ड्रॉ केल्यानंतर आपल्याला काय करायचं हे प्रूव्ह करत असताना या लाईनवर आणखी एक पी हा पॉइंट जो आहे तो पी एक आणखी एक पॉइंट आपण घेतोय. पी हा पॉइंट घेऊन एम पी आपण जॉईन करणार आहोत. आता इथं दिलेला जो काही गिवन जो पार्ट आहे या गिवन पार्ट मध्ये काय एम इज द सेंटर ऑफ सर्कल. एम इज सेंटर ऑफ सर्कल. त्यानंतर एम एन जी आहे ती एम एन इज रेडियस. एम एन इज रेडियस. त्यानंतर लाईन एल इज परपेंडिक्युलर टू एम एन. लाईन एल इज परपेंडिक्युलर टू एम एन. एम एन ला काय वरती परपेंडिक्युलर आहे ती. आता लाईन आणि प्रूव्ह काय करायचं की लाईन एल जी आहे ही टँजंट आपल्याला ही टँजंट आहे. लाईन एल इज टँजंट टू सर्कल असं आपल्याला प्रूव्ह करायचं. लाईन एल इज अ टँजंट टू अ सर्कल असं आपल्याला प्रूव्ह करायचंय. आता हे प्रूव्ह करण्यासाठी आपण काय केले की पी हा एक पॉइंट घेतलेला आहे. आता इथं बरेचसे कन्सेप्ट तुम्हाला मी सांगतोय. प्रूफ तुम्हाला मध्ये ते तुम्ही स्वतः इथे लिहू शकता. या लाईन एल वर मी काय केलं बरं पी हा एक पॉइंट घेतला. पी हा पॉइंट घेतल्यानंतर मी काय केलं की एम आणि पी जॉईन केला. एम पी जॉईन केलेला. हे प्रूव्ह आपण कसं करणार आहोत ते मी एक्सप्लेन करतो. थेरम जो आहे तो तुम्हाला स्वतःला देखील लिहिता येईल. हा पूर्ण थेरॉटिकल बेस थेरम आहे. त्याच्यामध्ये कुठलं कॉंग्रुएन्सी वगैरे काय आपल्याला दाखवायचं नाही. फक्त एक पायथागोरसचा थेरम जो आहे तो आपण इथे अप्लाय करतोय. पी हा एक पॉइंट आपण या लाईन एल वर घेतला. आता हा एम एन इज परपेंडिक्युलर टू लाईन एल म्हणजे हा 90 डिग्री झाला. पी हा एक पॉइंट घेतला म्हणजेच एम एन पी हे प्रूव्ह करताना काय होईल बरं आता की हा जो ट्रायंगल जो आहे एम एन पी ट्रायंगल एम एन पी इज राईट ट्रायंगल. राईट अँगल ट्रायंगल. हा राईट अँगल ट्रायंगल झालेला आहे कारण काय हा परपेंडिक्युलर आपण ड्रॉ केलेला आहे. आता हा जर राईट अँगल ट्रायंगल जर असेल तर राईट अँगल ट्रायंगलची अपोजिट साइड जी असते ती हायपोटेनियस असते. देअरफॉर एमपी इज हायपोटेनियस. हा एमपी जो आहे तो हायपोटेनियस झाला. आणि आपल्याला हे हा एक कन्सेप्ट माहिती आहे की इन राईट अँगल ट्रायंगल द हायपोटेनियस इज द हायेस्ट इज द लॉंगेस्ट साइड. हायपोटेनियस जी असते ती सगळ्यात लॉंगेस्ट साइड असते. म्हणजेच आपल्याला असं सांगता येईल की एमपी इज ग्रेटर दॅन एम एन.
MP इज ग्रेटर दॅन MM. MP हा MN पेक्षा मोठा आहे कारण MP हा काय हायपोटेनियस आहे. हायपोटेनियस असतो तो रिमेनिंग टू साइड्स पेक्षा नेहमी मोठा असतो तो. त्याच्यामुळे हा MP हा ग्रेटर दॅन MN झालेला आहे. मग आता हा जर ग्रेटर दॅन MN जर हा MP P हा जर मोठा आहे, P जर मोठा आहे तर हा P हा पॉइंट सर्कलवर असू शकत नाही. P हा पॉइंट सर्कलवर असू शकत नाही कारण सर्कलवर असण्याकरता काय करावं लागेल की तो हा जर रेडियस असेल हा पण रेडियस असावा लागेल, इक्वल डिस्टन्स वर पाहिजे. पण इक्वल डिस्टन्स वर P हा पॉइंट नाहीये. P हा त्याच्यापेक्षा M पासून लांब येतो. M पासून जर N चं जे डिस्टन्स आहे ते P चं डिस्टन्स नाहीये, तो ग्रेटर दॅन आहे राईट अँगल ट्रायंगल असल्यामुळे. मग या लाईनवर असे आपण कोणतेही पॉइंट जर घेतले तर हा राईट अँगल ट्रायंगल आहे. कुठलाही पॉइंट जर घेतला तो जर जॉईन केला तर तो हायपोटेनियस होणार आहे. हायपोटेनियस जो असतो तो या MN पेक्षा ऑलवेज तो मोठाच असणार आहे. म्हणजे असा कुठलाही पॉइंट नाही या N शिवाय की जो या सर्कलवर असू शकेल. म्हणजे या लाईन L वर फक्त N हाच असा एक पॉइंट आहे की जो N हा पॉइंट या सर्कलवर आहे. मग जर या लाईनवर फक्त N हाच असा एक पॉइंट आहे की जो सर्कलवर आहे म्हणजे याचा अर्थ काय होतो की ही लाईन L जी आहे ती या सर्कलला टँजंट आहे. टँजंटची डेफिनेशन काय आहे? देयर इज ओनली अ सिंगल कॉमन पॉइंट which lie on the tangent as well as on the circle. सर्कलवर आणि लाईनवर असणारा फक्त एकच पॉइंट असतो. तेच आपण इथं प्रूव्ह केलेले आहे. असं थेरॉटिकल बेस हे थेरम आपल्याला घ्यायचे. पुस्तकामध्ये ते सगळे स्टेटमेंट जे दिलेले आहेत ते स्टेटमेंट तुम्ही पाहून लिहू शकता. सगळं त्याच्यातले कन्सेप्ट जे आहे ते कन्सेप्ट तुम्हाला इथे एक्सप्लेन केलेले आहेत. द लास्ट थेरम पुढचा थेरम जो आहे तो थेरम इथं पूर्ण तुम्हाला प्रूव्ह करून देतोय की त्याच्यावर बरेचसे एक्झाम्पल्स वगैरे देखील असणार आहे. आणि तो जो थेरम जो आहे दॅट थेरम इज टँजंट सेगमेंट थेरम. आणि हा टँजंट सेगमेंट थेरम जो आहे तो आजच्या व्हिडिओ मधला हा लास्ट पार्ट असणार आहे. लास्ट थेरम जो आहे तो लास्ट थेरम आपण पाहणार आहे टँजंट सेगमेंट थेरम. टँजंट सेगमेंट थेरम. आता हा थेरम जो आहे त्या थेरमचं स्टेटमेंट मी इथं अगोदर लिहितोय. टँजंट सेगमेंट drawn from an external point to a circle are congruent. टँजंट सेगमेंट. आता टँजंट सेगमेंट काय असणार आहे त्या तो कन्सेप्ट अगोदर आपण पाहू. टँजंट सेगमेंट काय असतात आणि हे टँजंट सेगमेंट ड्रॉन फ्रॉम अन एक्सटर्नल पॉइंट टू अ सर्कल आर कॉन्ग्रुएंट. आता हे पाहण्यासाठी अगोदर थेरॉटिकल पार्ट जो आहे तो थेरॉटिकल पार्ट अगोदर आपण नीट समजावून घेऊ. एक सर्कल जर आपण ड्रॉ केला इथं आणि एक एक्सटर्नल पॉइंट जर आपण घेतला सर्कलच्या आउटसाइड एक्सटेरियर एरिया मधनं मध्ये एक आपण एक पॉइंट घेतला एक्सटर्नल पॉइंट घेतला तर या पॉइंट मधनं आपल्याला किती टँजंट ड्रॉ करता येतील. तर या एक्सटर्नल पॉइंट मधनं आपल्याला सर्कलवर 2 टँजंट ड्रॉ करता येतील. आता कसे ड्रॉ करता येतील? हा एक टँजंट झाला आणि हा एक टँजंट झाला. हे टँजंट झाले. आता टँजंट सेगमेंट कशाला म्हणायचंय? सपोज आता ही लाईन असेल आणि या लाईनच्या इथं जर आपण हा पॉइंट जर घेतला ए बी तर आपण याला लाईन सेगमेंट असं म्हणतो. दॅट मीन्स पार्ट ऑफ अ लाईन. सेगमेंट इज अ पार्ट ऑफ अ लाईन. म्हणजे हा लाईन सेगमेंट झाला आणि आता हा जर टँजंट आहे सपोज हा पूर्ण टँजंट आहे आणि एवढाच जर पार्ट जर आपण जर घेतला याला टँजंट सेगमेंट म्हणायचं. हा एवढा पार्ट जो याला
टँजंट सेगमेंट म्हणायचं, म्हणजे पार्ट ऑफ अ टँजंट सेगमेंट जो असेल. आणि आपल्याला या थेरम मध्ये काय प्रूव्ह करायचंय की हे जे टँजंट सेगमेंट जे असतात, हे टँजंट जे सर्कल जर घेतला, थेरम मध्ये काय दिलेलं आहे आपल्याला, हा सर्कल दिलेला आहे, सर्कलच्या बाहेर एक पॉइंट घेतलेला आहे आपण. आता जी फिगर जी आपल्याला दिलेली त्यानुसार आपण डी हा एक्सटर्नल पॉइंट आपण घेतलेला आहे, याचं रेडियस ऑफ अ सर्कल जो घेतलेला आपण हा ए घेतलेला आहे. फिगरचं नाव पुस्तकाप्रमाणे देतो मी तुम्हाला, थेरम लिहिताना ते इझी जाईल. ए हा सेंटर घेतलेला आहे, डी हा एक्सटर्नल पॉइंट आपण घेतलेला आहे, आणि हे पॉइंट जे असतील हे पॉइंट घेतलेले आहेत पी आणि क्यू, असे दोन पॉइंट आपण घेतलेले. आता थेरमचं स्टेटमेंट अगोदर आपण समजावून घेऊ. टँजंट सेगमेंट, हे टँजंट सेगमेंट ड्रॉन फ्रॉम अन एक्सटर्नल पॉइंट, या सर्कलच्या एक्सटर्नल पॉइंट मध्ये, एक्सटर्नल पॉइंट मध्ये हे टँजंट सेगमेंट आहे, ते ड्रॉ केलेले पॉइंट टू अ सर्कल आर कॉन्ग्रंट, म्हणजे हा पी डी आणि क्यू डी कॉन्ग्रंट असतात असं आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. परत एकदा पहा, हा सर्कल आहे विथ सेंटर ए, या सर्कलच्या बाहेर डी हा पॉइंट घेतला आपण, आणि या डी या पॉइंट मधून आपण टँजंट ड्रॉ केला. क्यू हा टच पॉइंट आहे त्या सर्कलचा, मग क्यू डी हा टँजंट सेगमेंट झाला. इन द सेम वे पी डी इज ऑल्सो टँजंट सेगमेंट, आणि हे टँजंट सेगमेंट जे असतात हे टँजंट सेगमेंट कॉन्ग्रंट असतात असं आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. आता हे प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला काय काय दिलेलं आहे, आता गिवन पार्ट काय की सर्कल विथ सेंटरवर दिलेला आहे, डी इज एक्सटर्नल पॉइंट दिलेला आहे, आणि पी डी आणि पी क्यू हे टँजंट सेगमेंट्स आहेत असं आपल्याला याच्यामध्ये गिवन मध्ये आपल्याला लिहिता येईल. गिवन पार्ट जो आहे तो तुम्ही लिहू शकता. काय काय गिवन पार्ट मध्ये, सर्कल विथ सेंटर ए, सेंटर ए असलेले सर्कल घेतला आपण, काय काय दिलेले, डी पी अँड डी क्यू आर द टँजंट सेगमेंट्स, हे टँजंट सेगमेंट्स फक्त आपल्याला इथं दिलेले आहेत. आता हे करण्यासाठी आपल्याला काय करायचं बरं, की काही इथं कन्स्ट्रक्शन्स करायच्या. आता काय कन्स्ट्रक्शन्स करायच्या, फर्स्ट वी विल जॉइन कन्स्ट्रक्शन, तुम्हाला लिहून देतो. कन्स्ट्रक्शन काय करणार आहे आपल्याला, ए डी जॉइन ए डी, जॉइन ए डी. जो कन्स्ट्रक्शनचा जो पार्ट असतो तो डॉटेड लाईन ने दाखवायचा, म्हणजे आपण तो फिगर मध्ये नाही, आपण नंतर तो कन्स्ट्रक्ट केलेला आहे. ऍज वेल एज जॉइन ए पी जॉइन करा, देन जॉइन ए क्यू, हा आपण इथं जॉइन केलेला आहे. आता हे जॉइन केल्यानंतर कन्स्ट्रक्शन मध्ये काय केलेलं आहे, ड्रॉ ए डी, त्यानंतर ए पी अँड ए क्यू, हे आपण ड्रॉ केलेले, ते जॉइन केलेले. आता हे जॉइन केल्यानंतर आता आपल्याला टू प्रूव्ह काय करायचं आपल्याला, पी डी इज कॉन्ग्रुएंट टू क्यू डी, हे आपल्याला प्रूव्ह करायचं. पी डी इज कॉन्ग्रुएंट टू क्यू डी, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. अगोदर मी एक्सप्लेन करतो हे कसं प्रूव्ह केले जाणार आहे, मग आपण तो थेरम जो आहे तो थेरम लिहू. आता आपण जॉइन केलेला हा सर्कल आहे इथं. आता ज्यावेळेस आपल्याला पी डी किंवा इथं ते दोन साइड ज्या आहेत किंवा दोन सेगमेंट ज्यावेळेस आपल्याला कॉन्ग्रुएंट दाखवायचे असतात, त्यावेळेस सर्वात अगोदर त्या दोन तिथे तयार होणाऱ्या दोन फिगर्स आपण कॉन्ग्रुएंट दाखवतो. एकदा दोन फिगर कॉन्ग्रुएंट झाल्या की त्याच्या कॉरेस्पॉन्डिंग साइड, कॉरेस्पॉन्डिंग अँगल जे असतील ते कॉन्ग्रुएंट असतात. मग इथं दोन ट्रायंगल तयार झालेले आहेत. कोणते दोन ट्रायंगल तयार झालेले आहेत, ट्रायंगल ए पी डी आणि ट्रायंगल ए क्यू डी. या दोन ट्रायंगल मध्ये हे दोन ट्रायंगल सर्वात अगोदर आपण कॉन्ग्रुएंट दाखवणार आहे. हे दोन ट्रायंगल एकदा कॉन्ग्रुएंट झाले म्हणजे मग पी डी आणि क्यू डी या कॉरेस्पॉन्डिंग साइड देखील कॉन्ग्रुएंट असतात. आता हे दोन्ही कॉन्ग्रुएंट कसे होतील, यापूर्वीचं थेरम आपण पाहिलेले. काय थेरम होतं की टँजंट इज परपेंडिक्युलर टू रेडियस ऍट द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट, म्हणजे हा इथं परपेंडिक्युलर झाला, हा पण टँजंट आहे, हा देखील रेडियस, ए पी हा रेडियस आहे, क्यू हा रेडियस आहे, हा टँजंट आहे, म्हणजे टँजंट या रेडियसला परपेंडिक्युलर असतात. म्हणजे हा अँगल आणि हा अँगल काय झाला बरं, 90 डिग्रीचा झाला. त्यानंतर ए पी आणि ए क्यू हे रेडियस आहेत, रेडियस कॉन्ग्रुएंट असतात सर्कलचे, आणि ए डी जी आहे ती कॉमन साइड आहे. म्हणजे इथं काय काय झालेलं आहे बरं की साइड अँगल एस एस ए, साइड अँगल या कॉन्ग्रुएन्सी टेस्ट नुसार हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट झाले. दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट झाले म्हणजे पी डी आणि क्यू डी हे देखील कॉन्ग्रुएंट असतात, की आपण हेन्स प्रूफ इथे दाखवू शकतो. सो लेट्स राइट द प्रूफ ऑफ द थेरम.
प्रूफ ऑफ द थेरम कन्स्ट्रक्शन आपण लिहिलेली आहे. इन ट्रायंगल APD अँड ट्रायंगल AQD. APD आणि AQD या ट्रायंगल मध्ये काय काय कॉन्ग्रुएंट असणार आहे ते पाहू आपण. AP इज कॉन्ग्रुएंट टू AQ. AP इज कॉन्ग्रुएंट टू AQ. काय रिझन लिहिता येईल? रेडियस ऑफ सेम सर्कल. रेडिया ऑफ सेम सर्कल. रेडिया ऑफ सेम सर्कल. एकाच वर्तुळाचे त्रिज्या जे असतात, रेडियस जे असतात ते कॉन्ग्रुएंट असतात. AP आणि AQ कॉन्ग्रुएंट झाला. देन AD इज कॉन्ग्रुएंट टू AD, कॉमन साइड. रिझन काय? कॉमन साइड. ही झाली कॉमन साइड. त्यानंतर अँगल APD इज कॉन्ग्रुएंट टू अँगल AQD each 90 degree. The tangent theorem, according to the tangent theorem, angle APD is congruent to angle AQD. याचं रिझन काय? tangent theorem. tangent theorem नुसार हा हे झालं. मग तो दोन्ही ट्रायंगल जे आहेत ते कॉन्ग्रुएंट झाले. therefore triangle APD is congruent to triangle AQD. कुठल्या टेस्ट नुसार येतील? साइड अँगल, SSA टेस्ट. मग जर हे दोन ट्रायंगल जर कॉन्ग्रुएंट झाले म्हणजे आपल्याला काय म्हणता येईल की PD is congruent to QD. PD is congruent to QD. कशानुसार? corresponding sides of congruent triangle. corresponding side of congruent CSC. hence proof. यानुसार आपण हे थेरम जे आहे थेरम प्रूव्ह केलेला आहे. सगळे जे बेसिक जे होते प्रॅक्टिस सेट 3.1 चे हे बेसिक इथे कंप्लीट केलेलं आहे. नेक्स्ट व्हिडिओ जो आहे प्रॅक्टिस सेट 3.1 चा तो लवकरच अपलोड केला जाईल. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्याबद्दल हा व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओला कमेंट करा आणि हा व्हिडिओ इतरांनी पहावा याकरता हा व्हिडिओ शेअर करा. थँक्यू.